20 पर्व क्रमांक 4चं आपल्या या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतंय. परंतु या स्पर्धेच्या थोडंसं मागे जर बघितलं तर नक्कीच एक दुःखाची झालर सुद्धा लागलेली आहे. कारण अगदी या ठिकाणी मुकेश टेंट हाऊस या संघाचे सर्व आदरणीय योगेशजी घुगे साहेब जे आज आपल्यात राहिले नाही, परंतु त्यांचं विस्मरण येणाऱ्या अनेक वर्ष आपल्या काळजात राहील. त्यांचं विस्मरण कधी होणार नाही, कायम ते स्मरणात राहतील. आणि परमेश्वर नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती देव, ही मात्र ईश्वरचरणी प्रार्थना आहे आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे जय भवानी संघ आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलाय, फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विरोधामध्ये नक्कीच या ठिकाणी दत्तनगर वॉरियर्स हा संघ बघायला मिळेल. दोन्ही संघांचा एकंदर या स्पर्धेतील जर प्रवास बघितला चांगला राहिलेला आहे आणि दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू देखील आहे. तर बिग बॅटल असेल बघा, हा सामना थोडासा मोठा नक्कीच बघायला मिळेल. पण या ठिकाणी पुन्हा एकदा मनस्वी आणि बॅटल सुरू झालंय. तर जाऊया आणि मैदानात हालचाली सुरू झालेल्या आहे. चेंडू खराब असणार आहे, नक्कीच नक्कीच नो बॉलची घोषणा आहे. वाईट सुरुवात झाली बघा मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर नक्कीच आपल्याला पुरुषोत्तम बघायला मिळतील, आघाडीचे गोलंदाज आहे. चांगले खेळाडू आहे आणि त्यासम अगदी पुरुषोत्तम आणि पवन या दोघांना जर उभं केलं तर तुम्ही कोणाला घेता, तर दोघांना घेऊ असे दोन खेळाडू एकमेकाच्या विरोधात. धावबादची संधी होती आणि फ्रीजचा चेंडू जरी असला परंतु धावबादची संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली होती. आपण या ठिकाणी बघतोय आघाडीची जोडी मैदानात आली, पंकज पाटील आणि पवन पाटील, आणि त्यांच्या विरोधामध्ये पुरुषोत्तम वंजारी गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस पंकज पाटील स्ट्राईकवर, धावफलकावर 2 धावा. पहिल्या चेंडूचा प्रवास या ठिकाणी संपला आणि या सामन्यामध्ये विजय महत्वाचा असेल बघा, कारण आता टेबल टॉप कोण करणार आहे हे आपल्याला बघायचंय. टक्कर चांगली असेल. रिवर्सचा अटेम्प्ट राहिला, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पवन यांचा स्पष्ट नाकार, चांगली गोष्ट आहे बघा, सुरुवात आहे. आणि अनेक वेळा आपण बघितलेलं आहे अति घाई संकटात नाही, आणि एकंदर जर बघितलं तर थोडीशी शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. पहिले 2 चेंडू झाले आणि 2 धावा धावफलकावर. एकीकडे या स्पर्धेतील सर्व उत्तम मारा ज्यांनी केला तो पुरुषोत्तम गोलंदाजीसाठी मात्र सज्ज आहे. पुढे सरसावले, पूल केला, चेंडू हवेत, प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न, चांगले प्रयत्न बघायला मिळाले. या ठिकाणी आपण बघतोय एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेली आहे. सुरुवातीपासून जर बघितलं तर मित्रांनो क्षेत्ररक्षण माध्यमामध्ये तुम्हाला सर्वप्रथम चांगलं काम करावं लागेल. तर
या ठिकाणी आपण बघतोय दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक डॉट चेंडूची नोंद मात्र केली जाईल. 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत आणि अनेक वेळा या स्पर्धेच्या माध्यमात जर बघितलं तर बऱ्याच संघांची सुरुवात शांत बघायला मिळालेली आहे. कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस पवन पाटील आपण बघतोय. एक मोठं नाव बघा या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर पवन पाटील यांच्या नावाची कायम चर्चा झालेली आहे. चांगले यष्टीरक्षक आहे, चांगले फलंदाज आहे, गोलंदाजी देखील करतात. फुल पॅकेज ऑफ क्रिकेट म्हणजे क्रिकेटसाठी पवन ओ दृष्ट नो बॉल, नो बॉल, माफ करा, नो बॉल आलेला आहे, नो बॉल आलेला आहे त्या ठिकाणी. पवन घुगे, क्षमस्व, पवन घुगे त्या ठिकाणी. आणि नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी जीवदान देखील म्हणता येईल. हा फुलटॉस आहे, चेंडू हव्यात आहे, चेंडू फ्रीटचा आहे, झेल सुटलेला आहे, चेंडू फ्रीटचा आहे. हा नो बॉल पुन्हा आहे, हे महत्वाचं आहे बघा. नो बॉल पुन्हा आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा फ्रीटची संधी आहे. पहिल्या षटकात अनेक घडामोडी घडलेल्या आहे. वाईड नो, बिमरची पडताळणी आणि नो बॉलवर विकेट, झेल सुद्धा सुटले. वा, हा यावेळेस पीपी आपण बघतोय पंकज पाटील या ठिकाणी सिंगल मात्र संपन्न करतील. पहिल्या षटका अखेर या ठिकाणी 7 धावा पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेलं आहे. पहिलं षटक संपन्न झालं. 7 धावा धावफलकावर आहेत. पंकज पाटील ऑन अ स्ट्राईक आणि पवन घुगे नॉन स्ट्राईक एंडवर मात्र असणार आहे. गोलंदाजीमध्ये मुकेश मात्र सज्ज आहे. मुकेश घुगे पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाज आहे. थोडीशी साइड ऑन गोलंदाजी बघा, परंतु प्रॉपर गोलंदाज आहे, म्हणजे अतिशय चांगलं गोलंदाज देखील यांना म्हणलं जाईल. आज या स्पर्धेतील खूप मोठा विक्रम केला. रोहित यांच्या नावावर 5 बळी फायपर संपन्न करणारा पहिला गोलंदाज ठरलाय आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर्वात कमी वयाचा गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यानं पंचम साधलेलं आहे. कनेक्शन चांगलं आहे. ट्रेडमार्क पीपी पॉवर आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार तर नक्कीच हा चेंडू चांगला होता असं देखील म्हणता येईल, परंतु थोडासा बॅटी समोर आला आणि त्या ठिकाणी पंकज पाटलांनी त्याला फक्त ताकदीनं पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 13 धावा या ठिकाणी बनवला गेला. षटक क्रमांक 2. प्रथम फलंदाजी करत असताना जय भवानी चिंचोळी संघ आणि दत्तनगर वॉरियर्स त्यांच्या विरोधामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चुका टाळायच्या आहे, चुका टाळायच्या आहे. मी पहिल्या सामन्यात देखील सांगितलं क्षेत्ररक्षकांनी सुरुवातीपासून चुका टाळायच्या आहे, कारण या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर क्षेत्ररक्षकांच्या माध्यमामध्ये अनेक वेळा चुका बघायला मिळाल्या. ही जोडी फोडण्याची संधी मैदानात आली होती आणि
संधीचं सोनं मात्र मैदानात झालं नाही. परिणाम येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बघायला मिळतील आणि हा चेंडू मात्र निर्धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. मुकेश कमबॅक करतायत. संधी देखील निर्माण केली होती, म्हणजे गोलंदाजाने कमवलं आणि शतृष्काने गमवलंय. कनेक्शन लिडिंग एज होता यावेळेस आणि त्या ठिकाणी जितेंद्र हळूहळू थांबा, अगोदरच त्यांचं दुखतंय त्यांना बघा. थांबा थोडं थांबा, त्यांच्या पायाला अगोदरच दुखतंय बरं का. देवकृपा म्हणावी लागेल. मोठा आघात झाला नाही. नक्कीच या ठिकाणी जितेंद्र भावने ठीक आहेत. हा 2 धावा, नक्कीच 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. गोलंदाज सज्ज आहे. चेंडू सरळ वाईड 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 असेल. उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र जो चेंडूंचा प्रवास राहिलेला आहे. गौरव डोकले सर जे नव्यानं या स्पर्धेसाठी जोडल्या गेले, डोकले सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. गौरव सरांचं देखील या ठिकाणी मनस्वी स्वागत आहे. 16 धावा धावपळकावर आहे. हा पूल केला या ठिकाणी पंकज यांच्या बॅटीतून येतोय. एक बहरदार शानदार
सदाबहार षटकार. बघूया. ऑफ ड्राईव्ह नक्कीच केला त्या ठिकाणी आणि टो ऑफ द बॅट म्हणजे बॅटीच्या मुखपृष्ठावर जाऊन चेंडू आदळला होता, त्यामुळे त्या ठिकाणी ताकदीचा अभाव बघायला मिळाला. डॉट चेंडू त्या ठिकाणी जो आपल्याला पूर्णपणे बघायला मिळेल. 2 षटकं संपली, 22 धावा धाव फलकावर. कनेक्शन सुपर पॉवर पवन यांच्या बॅटेतून येतोय. ताकदवर कडक षटकार, माफ करा चौकार. या संधी सोडणार नाही बघा, कारण या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर पवन घुगे फुल फॉर्म मध्ये, अगदी आपण काय म्हणतो गोल्डन टच चालू आहे त्यांचा. जबरदस्त चौकार, 26 धावा आहे. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला दिला जातोय. शपल लाईनचा अधिक वापर झालाय. नक्कीच या ठिकाणी पवन स्वतःला देखील बघतायत, कोडे उभे आहेत आणि पंचांचं या ठिकाणी कौतुक मात्र करावं लागेल. चेंडू या ठिकाणी डॉट मात्र आलेला आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आघाडीचे गोलंदाज पुरुषोत्तम, ज्यांना आता उत्तम कामगिरी करणं बंधनकारक आहे. चांगला टप्पा खोलवरचा टप्पा होता. बऱ्याच वेळ या ठिकाणी पवन यांनी या चेंडूची वाट बघितली आणि काही मायक्रो सेकंदामध्ये एक टप्पा घेत चेंडू यष्टीरक्षक अंधारे सरांच्या हातात जाऊन मात्र लपलेला आहे. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव असणार आहे. पुढचा चेंडू आहे. संयम दाखवलेला, डिफेन्स केलेला आहे आणि मागील 3 चेंडू डॉट आले. पुरुषोत्तम अतिशय चांगली कामगिरी बघा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पवन घुगे यांचं नाव घेतो आणि पुरुषोत्तम वंजारी यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल, कारण या दोन्ही खेळाडूंनी कामगिरी चांगली केलेली आहे. कुठं चेंडू क्षेत्ररक्षक आहे आहे आणि पवन घुगे यांच्या फलंदाजीला दिला जातोय पूर्णविराम. फलंदाज या ठिकाणी बाद. तर या ठिकाणी जर बघितलं तर नक्कीच आपण रिप्लाय मध्ये देखील या ठिकाणी बघू शकता. जागा कमी होती आणि त्यामध्ये स्लॅश करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. खूप सुंदर झेल. या अगोदर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालं होतं, परंतु मैदानात चांगलं काम बघायला मिळालं. चांगला चेंडू होता बघा, डोर फुलटोज होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघितलं आणि नक्कीच एक चांगलं षटक संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी षटकाची होणारी समाप्ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 26 धावा धावफलकावर या ठिकाणी संपन्न केले जात आहेत.
गोलंदाज आलेत. चांगली उंची बघा या ठिकाणी हर्षल मुंडे यांच्याकडे जर बघितलं तर नक्कीच एक मजबूत गोलंदाज, मात्र मजबूत शरीर यष्टी असलेला गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. ऑन स्क्रीन रिप्लाय आपण या ठिकाणी बघू शकता. जितेंद्र बावणे यांचे प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. ओ हो हो, ऑन साइडवर पुन्हा एकदा पीपी पॉवर आणि पॉवरफुल षटकार. जागा होती परंतु फटका फसलेला आहे. प्रशांत जेल पकडतायत निवांत, आणि आता मात्र मैदानात पंकज पाटील झाले शांत. तर पंकज पाटील या ठिकाणी बाद होताना बघायला मिळाले. आणि सचिन सचिन वाघ नवीन दोन बाद 32 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना फुटोज वेगात आला बघा. यावेळेस चेंडू आपण बघतोय त्या ठिकाणी नो बॉलची घोषणा आहे. यस, नो बॉल कॉल. आणि त्या ठिकाणी मात्र फ्रीडची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेली आहे. आणि दोन्ही फलंदाज आता 0 धावसंख्येवर आहेत बघा. कोरी पाटी आहे. ऑन साईडला खेळलेला फटका लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रितेश सर, आमचे मित्र बघा. रितेश सर, फंबल झाली त्यांच्याकडून. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाली. 34 धावा धाव फलकावर 2 फलंदाज बाद असताना काऊ कॉर्नरच्या दिशेने यावेळेस चेंडूला पाठवलंय. चेंडू जाईल सीमारेखा पार. 6 धावा षटकार. शेवटचा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. नाही, अंधारे सर दूरवर राहिलेत. प्रयत्न चांगले होते. आंधळे, माफ करा, आंधळे सर आहेत. सर सर ऑन स्क्रीन आपण बघू शकता त्या ठिकाणी काय घडलं बघा. क्षेत्ररक्षकांनी काळजी घ्यायची बघा. त्यामुळे खास हा व्हिडिओ पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवला जातोय लाईव्ह विजनच्या माध्यमामध्ये. जितेंद्र बावणे होते बघा. थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर नक्कीच त्या ठिकाणी कमिटी सदस्य होते आणि त्यामुळे हा व्हिडिओ दाखवलेला आहे. सर्व समाज बांधवांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. सर्व खेळाडूंनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. कारण त्या ठिकाणी जितेंद्र बावणे यांना त्रास देखील खूप झालेला आहे बघा. अर्थात त्यानंतर रिकवर देखील झालेत. बघू शकता आपण, क्लिअर आहेत.
It's a no ball call. फिर एक बार तमाम दर्शकों का हम यहाँ पर समस्त लाड़बंजारी समाज द्वारा आयोजित लाड़बंजारी चषक 2026 में आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। जो दर्शक इस समय YouTube के माध्यम से हमारे साथ जुड़े हैं उन तमाम दर्शकों का फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे। जी हाँ, फिर एक बार बैटिंग टीम ने रिव्यू का इस्तेमाल किया है। जी हाँ, बिल्कुल तीसरे अंपायर की तरफ निर्णय को भेजा है। इट्स अ नो बॉल कॉल, सेकंड नो बॉल यहाँ पर। तो गेंदबाज इस मुकाबले के लिए हो गए बैन। ये मैच गेंदबाजी फिर एक बार नहीं कर पाएंगे रितेश। मुकाबले की तरफ चलेंगे। आज के दिन का ये दूसरा मुकाबला, तीसरा दिन आज इस टूर्नामेंट का, और दूसरा मुकाबला चल रहा है यहाँ पर जय भवानी 11 वर्सेस दत्तनगर वॉरियर्स। दोनों टीमों के बीच टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया था यहाँ पर जय भवानी टीम ने। और अब तक देखा जाए तो 4 ओवर यहाँ पर हो चुके हैं। 42 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में रितेश वंजारी आए थे। जी हाँ, बिल्कुल अपने गेंदबाजी के एक्शन को लेकर बिल्कुल संदेह था, जिसके कारण यहाँ पर अंपायर ने नो बॉल करार दी है और 2 नो बॉल गेंदे की है, यानी इस मैच के लिए रितेश गेंदबाजी नहीं कर पाएंगे। बिल्कुल एक नो बॉल, एक अच्छी गेंद की थी जिसपे एक रन आया था। इसके बाद 2 गेंदें नो बॉल की है। बिल्कुल अतिरिक्त रन स्कोरबोर्ड में यहाँ पर जरूर इजाफा होगा। गेंदबाजी में बदलेंगे यहाँ पर गेंदबाज को कप्तान, और नए गेंदबाज इस समय आएंगे। विशाल आंधळे इस समय गेंदबाजी के लिए आए हैं और आते ही पहली गेंद, मगर फ्री हिट वाली गेंद है। जी हाँ, यहाँ पर शायद पता नहीं था खिलाड़ी को, सेलिब्रेशन मना रहे थे अपना। देखिए आप एक्शन रिप्ले में देख सकते हैं। देखिए स्ट्रोक काफी बेहतरीन किया था, कैच काफी अच्छा जज किया था, बेहतरीन कैच वहां पर लिया था, मगर एक समय के लिए भूल गए थे कि ये फ्री हिट वाली गेंद थी। देखिए दोनों खिलाड़ी सेलिब्रेशन भी करने लगे थे, मगर बाद में जब पता चला कि फ्री हिट वाली गेंद थी, थ्रो किया। फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक यहाँ पर। नो मैच लैंड में गेंद जाएंगे सीधी सीमा रेखा पर। कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है लॉन्ग लेग की दिशा में। अच्छी गेंद यहाँ पर बिल्कुल अंदरूनी हिस्सा लगकर विकेट कीपर रितेश ने इस गेंद को यहाँ पर कलेक्ट किया है। अच्छी फील्डिंग वहां पर कह सकते हैं हम। और इस बीच अच्छी गेंदबाजी करते हुए विशाल। तो 52 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। पारी का 5 ओवर चल रहा है जिसे पूरा कर रहे हैं विशाल आंधळे इस समय। इस बीच खेला हुआ स्ट्रोक पॉइंट की दिशा में, खिलाड़ी हो गए वहां पर मौजूद। एक रन जरूर पूरा करेंगे सिंगल के साथ। यहाँ पर बिल्कुल स्ट्राइक को बदलेंगे। 53 रन स्कोरबोर्ड पे। जितेंद्र भाव कूल डाउन।
फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ 6 रन के लिए गेंद को भेजा है। भावेश इस समय अच्छी बल्लेबाजी कर रहे, 6 रन के साथ 59 रन के स्कोर बोर्ड पे। पांच ओवर के समाप्ति के बाद 59 रन स्कोरबोर्ड पे लगे, 2 विकेटों के नुकसान पर। अच्छी बल्लेबाजी करती हुई यहाँ पर टीम जय भवानी 11 के बल्लेबाज इस समय ऑन स्ट्राइक होंगे भावेश वाघ, जिन्होंने पिछली गेंद पे एक अच्छा स्ट्रोक लगाया था, और उनके साथ में होंगे सचिन वाघ। तो गेंदबाजी में इस समय आएंगे मुकेश घुगे, जिन्होंने पहला स्पेल किया था, 15 रन खर्च किए थे। इस समय फिर एक बार लेकर आए हैं कप्तान गेंदबाजी के लिए। लेफ्ट मोड़ 2 विकेट से यहां पर, जी हां पहली गेंद पर सफलता अर्जित करेंगे सचिन। एक खराब शॉट सिलेक्शन, जहां बिल्कुल देखा नहीं, वहां खिलाड़ी तैनात थे, सीधी गेंद हाथों में थमा बैठे हैं और अपना विकेट खोया है। विकेट गिरता हुआ यहां पर तीसरा जय भवानी 11 टीम का, निजी 59 रनों के स्कोर पर। यहाँ बल्ले का किनारा, विकेट कीपर रितेश द्वारा यहाँ पर कैच छूटा है। देखिए आसान कैच था, यहाँ पर फिर एक विकेट मिल सकती थी गेंदबाज मुकेश को। तुषार इस समय आए हैं बल्लेबाजी के लिए, पहली गेंद पर यहाँ पर कैच छूटा है विकेट कीपर रितेश द्वारा। बिल्कुल विकेट कीपिंग की जगह से उन्हें यहाँ पर बदला है कप्तान ने। कोई ज्यादा मौका देना नहीं चाहेंगे, चांस लेना नहीं चाहेंगे, क्योंकि पता है अभी यहाँ से जो लीग मुकाबले हैं काफी अहम है सभी टीमों के लिए, और हर मुकाबला यहाँ पर जीतना जरूरी है हर टीम के लिए। फिर एक बार यहाँ पर जगह बनाकर स्ट्रोक को खेला है, गेंद जाएंगी डीप स्क्वायर लेके ऊपर से सीधी 6 रनों के लिए। जी हाँ बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर तुषार के बल्ले से आता हुआ, पिछली गेंद पे जीवन दान मिला और अगली गेंद पे यहाँ पर जड़ दिया है 6 रन, यानी जख्मों पर नमक लगाने का काम किया इस स्ट्रोक ने। जी अब फिर एक बार दूसरा बैक टू बैक बिग हिट, 6 रन। अब देखिए जितने रन यहां से तुषार बनाएंगे, बिल्कुल वो रन सारे यहां पर टीम दत्तनगर वॉरियर्स के लिए महंगे साबित होंगे। फिर एक बार यहां पर खेला है, फाइनल की दिशा में गेंद जाती हुई, दीपक खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग। भावेश इस समय स्ट्राइक पर होंगे, सामने कर रहे हैं गेंदबाज मुकेश। इस समय अपील देखिए, अच्छा अपील यहाँ पर बिल्कुल साफ नजर आया यहाँ पर अंपायर के द्वारा। 6 ओवर के समाप्ति के बाद 72 72 रन, 3 विकेटों के नुकसान पर टीम जय भवानी चिंचोली 11।
इस मुकाबले के बाद होने वाला आज के दिन का तीसरा मुकाबला क्षितिज युवा फाउंडेशन वर्सेस चिमुकले गणराय। डे 3 मैच नंबर 3 क्षितिज युवा फाउंडेशन वर्सेस चिमुकले गणराय। दोनों टीम के कप्तान बिल्कुल इससे पहले इनिंग के बाद टॉस के लिए टॉस का बॉस मंच की तरफ आना है आपको। 6 ओवर के समाप्ति के बाद 72 रन स्कोरबोर्ड पे लगे 3 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में इस समय देखिए किस गेंदबाज की तरफ जाएंगे कप्तान। हर्षल मुंडे। ये अच्छी गेंद बैकफुट पर जाकर यहाँ पर जगह बनाकर स्ट्रोक खेलने का प्रयास में, चूंकि यहाँ पर तुषार डॉट गेंद यहाँ पर आती हुई पहली। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, फिर एक बार तुषार के बल्ले से इस इनिंग में आता हुआ यह तीसरा विकेट। डॉट गेंद यहां पर आती हुई बिल्कुल पिछली गेंद पे एक अच्छा स्ट्रोक खेला था, 6 रन। चार गेंदें अब तक हो चुकी है। ये गेंद फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक। जी हाँ, निर्णय यहां पर जरूर आएगा अंपायर द्वारा 6 रन के लिए। इस ओवर में दूसरा विकेट, 6 रन। इस समय देखिए खेला है ऑन साइड के क्षेत्र में, गेंद जाती हुई डीप मिड ऑफ की दिशा में, अच्छा फील्डिंग वहां पर। जी हाँ, एक ही रन मिलेगा यहाँ पर। अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर बिल्कुल तुषार लगातार ताबड़तोड़ बल्लेबाजी की है। अब तक देखा जाए तो 4 विकेट लगाए हैं। 85 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 7 ओवर के समाप्ति के बाद। विशाल आंदड़े फिर एक बार आए हैं गेंदबाजी के लिए। फिर एक बार तेज खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जाती हुई, हल्का सा मिसफील्ड वहां पर, मगर कोई रन नहीं है अतिरिक्त। यहाँ पर एक ही रन पे संतुष्ट होंगे बल्लेबाज। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन किया यहाँ पर, ऑप्शन से बाहर रखा अपनी लाइन और लेन को। इस बीच दूसरी गेंद यहाँ पर डॉट कराने में कामयाब हुए विशाल आंदड़े। पारी का अंतिम ओवर में देखेंगे कितने रन यहाँ पर बनाएंगे भावेश और तुषार। जी हाँ, फिर एक बार ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, इस समय काउ कॉर्नर की दिशा में, 6 रन के लिए। तो एक अच्छा स्ट्रोक पर खेला है काउ कॉर्नर के क्षेत्र में, गेंद को भेजा है 6 रन के लिए।
92 रन इस समय स्कोरबोर्ड पे। इस समय जी हाँ बिल्कुल विकेट गिरेगा, चौथा विकेट यहाँ पर गिरता हुआ जय भवानी 11 टीम का भावेश के रूप में। 11 गेंदे 27 रन पर खेल रहे थे और एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेली है भावेश ने। शुभम है इस समय, शुभम आए हैं इस समय न्यू बैटर्स ऑन स्ट्राइक। इस अंतिम ओवर कुछ गेंदे अभी भी बाकी। फुल टॉस गेंद थी, यहाँ पर गेंद को खेला है, सीधी गेंद जाती हुई, मगर उस बीच अच्छी फील्डिंग यहाँ पर। जी हाँ, क्या बेहतरीन फील्डिंग, केवल 1 रन, 3 रन बचाए हैं अपने टीम के लिए। फिर एक बार लोअर फुल टॉस लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पर प्रशांत होंगे खिलाड़ी जिन्होंने एक अच्छा कैच पकड़ा है। विकेट यहां पर गिरता हुआ इस अंतिम गेंद पर 5 विकेट के नुकसान पर 8 ओवर की समाप्ति के बाद 93 रन, 93 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं और लक्ष्य है इस मुकाबले के लिए बनाने होंगे जीतने के लिए 94 रन। सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी लाड वंजरे चषक पर्व क्रमांक 4 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत। यानंतर आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत। क्षितिज युवा फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये चिमुकली गणराय। दोन्ही संघनायक आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचं आहे। बघा या ठिकाणी जय भवानी संघाचे जे खेळाडू कॅमेऱ्याच्या समोर आहेत, कृपया आपण थोडंसं बाजूला उभं राहायचं आहे। नक्कीच धन्यवाद। सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत। आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे, साखळी सामन्याचा शेवटचा दिवस म्हणता येईल। सामना क्रमांक 2 मध्ये आपण बघितलं जय भवानी चिंचोळी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 93 धावा बनवल्या, 94 धावांचं लक्ष आहे। आणि दत्तनगर वॉरियर्स हा संघ धावांच्या पाठलागासाठी मात्र आपण बघू शकता सज्ज असेल। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र आल्या गेली। एकीकडे जर बघितलं तर पुरुषोत्तम आपल्याला ऑन स्ट्राइक आणि त्यांच्यासह नक्कीच जितेंद्र बावणे आपल्याला बघायला मिळणार आहे, अर्थात त्यांना रनर आहे। आयोजकांच्या संमतीनं या ठिकाणी त्यांना रनर देण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी बनवायच्या आहेत 94 धावा। तर गोलंदाज कोण असणार हे आपल्याला बघायचं आहे। कोणत्या गोलंदाजावर या ठिकाणी विश्वास दाखवला जाईल। चांगली फलंदाजी बघायला मिळाली।
शेवटच्या काही षटकांमध्ये तुषार पाटील यांनी मात्र मैदान गाजवलं आणि त्या अगोदर संघनायक पंकज पाटील. खेळ चांगला राहिलेला आहे आणि गोलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी गोलंदाज नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. तर गोलंदाजीमध्ये अजय घुगे गोलंदाज मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगले गोलंदाज राहिले एकंदर या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर अजय घुगे या नावाची चर्चा राहिली बघा गोलंदाजी माध्यमामध्ये आणि चांगला मारा त्यांचा आतापर्यंत राहिलेला आहे. आज देखील तीच जबाबदारी त्यांना या ठिकाणी संपन्न करायची आहे. तर कायम चर्चेत असलेलं नाव म्हणजे पुरुषोत्तम स्ट्राईकवर आहेत. नाही, खूप खूप खराब क्षेत्ररक्षण बघा यावेळेस. क्षेत्ररक्षक आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत आणि त्यांचं काम मात्र दर्जेदार राहिलं नाही. पहिली धाव या ठिकाणी संपन्न केल्या गेली आणि स्ट्राईकवर येत आहेत जितेंद्र बावने. बघा अनफिट आहे परंतु क्षेत्ररक्षण करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. अर्थात असं येणाऱ्या काळामध्ये करू नये सर्व खेळाडूंना मात्र विनंती असेल. आणि ठीकठाक आहे फलंदाजीला मात्र आले गेलेत. अगदी या ठिकाणी श्रीराम केटरर्स नावाची संस्था देखील आपण बघतो जितेंद्र बावने यांच्या माध्यमामध्ये चालवली जाते. वरणगाव या गावाशी संलग्न असणारे व्यक्तिमत्व म्हणजे जितेंद्र बावने स्ट्राईकवर. समोर खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन जितेंद्र या ठिकाणी होत आहेत बाद. पंचांच्या वतीनं एक महत्वाची सूचना आलेली आहे बघा. या सूचनेकडे मात्र सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. दोन्हीही संघ अर्थात फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे जे संघ आहेत त्यांना विनंती असेल आपण रिव्ह्यू हा 15 सेकंदाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. जर मैदानात चेंडू पडून गेल्यानंतर 15 सेकंद जर झाली तर मात्र कोणालाही रिव्ह्यू घेता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि ही सूचना पंच कमिटीच्या वतीनं आलेली आहे. वाईटची घोषणा असेल मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र बावने गेले. जितेंद्र घुगे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले. मैदानात या ठिकाणी हा वाईट साठी मला वाटतं हा यस फलंदाजी करणारा संघ नक्कीच वाईट साठी कॉल आलेला आहे. DRH ची मदत घेण्यात आलेली आहे. अगदी याच पद्धतीने बघा चेंडू पडून गेल्यानंतर तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 सेकंद आहे. त्या दरम्यान तुम्हाला रिव्ह्यू घेण्याचा अधिकार असेल. 16व्या सेकंदाला तुम्हाला अधिकार नसणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे आणि या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. तर या ठिकाणी बघा
एक बाद 2 धावा धावपळकावर आहेत. यावेळेस पंचांचे आता समांतर होत आहेत आणि वाईटची घोषणा मैदानात झालेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. लिडिंग एज घेतलाय, चेंडू हवेत आणि पंकज आहेत तर शक्य आहे. झेल पकडलाय, पवन आहेत आणि सुरेख झेल पवन. फलंदाज बाद. तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं त्या ठिकाणी सुंदर झेल पवन यांनी संपन्न केला बघा. आणि त्याचे परिणाम आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला बघायला मिळेल. 2 चेंडू शिल्लक असताना आपण बघतोय षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे अजय घुगे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी डिफेन्स केलाय. सिंगल वेगात पूर्ण करावी लागेल आणि नक्कीच दोन बाद 4 धावा फलकावर पहिल्या षटकाचा खेळ मैदानात चालू असताना कठीण प्रसंग निर्माण झालेला आहे. आणि पहिलं षटक आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील फलंदाजी करणारा संघ दत्तनगर वॉरियर संघाला जिंकण्याची संधी मात्र असेल. परंतु त्यांना या ठिकाणी कमबॅक मात्र करावं लागेल. आपको आपके आघात से नहीं, आपको आपके अंजाम से पहचाना जाता है. तुमचे निकाल तुमची ओळख आहे. पूल केलेला यावेळेस चेंडू हवेत. प्राइजलेस विकेट आहे यावेळेस. अमूल्य धक्का. पुरुषोत्तम झेल देऊन परतले. तिसरा धक्का, फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी स्वप्नवत सुरुवात दिली अजय घुगे यांनी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाजांना बाद केलंय आणि आघाडीच्या फलंदाजांना बाद केलंय. मैदानात प्रशांत दाखल झालेले आहेत. कौतुक करावं लागेल जय भवानी संघाच्या गोलंदाजांचा अर्थात अजय घुगे यांचं. आणि त्यानंतर पंकज पाटील येत आहेत, संघाचा नेता आहेत, संघ नायक. पहिला चेंडू यावेळेस मुकेश यांच्या विरोधामध्ये. समोरासमोरचं युद्ध होतं कारण अगदीच फलंदाजासमोर टाकलेला चेंडू त्या ठिकाणी फलंदाजानं दाखवलेला संयम. पहिला चेंडू मात्र डॉट. सुरेख फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं
अजय घुगे इन ऍक्शन बघायला मिळत आहेत. अरे सुंदर आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स बघा अजय घुगे यांच्या नावावर. आज त्यांना फायपरची संधी आहे. आज त्यांना 5 विकेट्स घेण्याची संधी, कारण आज रोहित यांनी 5 माफ कर, हा अगदी रोहित यांनी 5 विकेट्स घेतल्यात. राहुल दादा लाड स्पोर्ट फाउंडेशनचा हा गोलंदाज आहे, सर्वात युवा सर्वात तरुण गोलंदाज. पंकज पाटील तयार आहेत, स्ट्राईकवर आहेत प्रशांत. टॅप केलंय चेंडूला, ढकललंय, धाव त्या ठिकाणी नसणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रशांत यांची बॅट शांत राहिलेली बघा. त्यांना क्रिस गेल म्हणलं जातं. त्यांच्या समोर सर्व गोलंदाज फेल आहे, तो क्रिस गेल आहे. परंतु आज काय होईल बघूया. कट केलं बिटवीन द गॅप आणि बघा पहिला चेंडू आपण बघतोय जाईल सीमा रेषा पार, चौकार. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 3 बाद 9 धावा. पहिला चौकार बघण्यासाठी तब्बल 10 चेंडूंची वाट बघावी लागली. याही वेळेस कट केला आहे, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक असणार आहे. थोडासा ताळमेळ त्या ठिकाणी आपण बघितला, थोडासा खराब होता, परंतु ऐन वेळेस दोन्ही बॅटर्सनं रिकव्हर मात्र केलंय. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 3 बाद 9 धावा धावफलकावर आहे. पंकज पाटील तयार आहेत बघा आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असणार आहे. 94 धावा बनवायच्या आहे, पडझड झालेली आहे. मनगटाच्या साह्याने यावेळेस लोअर फुलटोजला वळवून दिलंय. नुसती दिशा दाखवण्याचं काम मात्र त्या ठिकाणी केलं गेलं. ऑन साइडला जाणारा चेंडू त्या ठिकाणी मिड विकेट मध्ये तुषार पाटील आहेत. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच संपन्न केली जाईल. 2 षटकं या ठिकाणी संपल्या गेली आणि धावफलकावर आहेत 3 बाद 10 धावा. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे बघा. धावांचा पाठलाग चालू आहे. 94 धावा बनवायच्या आहेत. 36 चेंडू 84 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये मात्र शिल्लक आहे. 2 षटकानंतर 10 धावा बनवल्या गेल्या आणि ज्या गोलंदाजानं या ठिकाणी विध्वंसक सुरुवात केली ते अजय घुगे गोलंदाजीला आले. कट केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 11 धावा धावफलकावर झालेल्या आहे. 35 आहेत चेंडू आणि 84 धावा बनवायच्या आहेत. 83 धावा बनवायच्या आहे, माफ करा. आणि मैदानात 2 मजबूत फलंदाज नक्कीच आहे, परंतु या फलंदाजांना आता येणाऱ्या काळामध्ये मजबूत कामकाज सुद्धा करावा लागणार आहे. मुकेश स्ट्राईकवर आहे, अजय मात्र मार्गस्थ आहे. दिशा बदलणारा चेंडू आहे बघा आणि यावेळेस चेंज ऑफ पेस. मुकेश यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला, टप्पा पडला, चेंडूने दिशा बदलली. कालच्या सत्रामध्ये अजय घुगे देखील 4 विकेट्स त्यांना मिळाल्या होत्या. फायपरच्या दारावर होते, परंतु काल संधी हुकलेली आहे. आज संधी आहे, आज संधी आहे. काउ कॉर्नरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक काय करतोय, हम देखते रह गए और एक क्या हो गया.
चौकार आलेला आहे बघा. धाव फलकाला पुढे ढकलणारा, धाव फलकाला मजबूती देणारा चौकार. याही वेळेस चेंज ऑफ पे ड्राईव्ह केलाय, फेकाफेकी झाली मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस प्रशांत खूप दूरवर निघून गेले कारण डेंजर एंड कडे ते होते आणि त्यामुळे नक्कीच एकच धाव या ठिकाणी संपन्न केली जाईल. धाव फलकावर 16 धावा, 32 चेंडू आणि बनवायचे आहेत 78 धावा आहे. प्रशांत मैदानात अजूनही शांत आहे, परंतु प्रशांत कधी अशांत होईल सांगता येत नाही. बघूया. अजय घुगे चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये करतायत. सेकंड स्पेल मध्ये आलेले आहेत. यानंतर मात्र त्यांचा कोटा संपन्न होणार आहे, समाप्त होणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाली केली जात आहेत. काल 2 संघांना टायमिंग पेनल्टी दिलेली आहे बरं का, त्यामुळे लक्षात ठेवायचंय, वेळ वाचवायचा आहे. लिडिंग एज घेतलेला आहे, पकडला गेला झेल आणि क्रिस गेल मैदानात झालाय फेल. फलंदाज बाद. काय गोलंदाजी आज. अजय घुगे ऑन फायर, गोलंदाज फायर वर आहे आज. फायरिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. संघनायक आले त्या ठिकाणी रितेश वंजारी. 2 षटकांमध्ये 10 धावा दिल्यात अजय घुगे यांनी. 4 फलंदाजांना बाद केलं. एकदा त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. आणि धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद. सर्वांचं स्वागत. पवन घुगे गोलंदाजीसाठी मात्र आलेले आहेत. चेंडू न सांगता खराब आहे. नो बॉलची घोषणा आहे मैदानात. फ्रीटची संधी आता दारात आलेली आहे. फ्रीटची संधी आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट. काय बिग हिट दाखवतील या ठिकाणी मुकेश, कारण गरज आहे आता. बिग हिट करावे लागतील. आघाडीच्या 4 फलंदाजांना अजय घुगे यांनी तंबूचा रस्ता दाखवलाय आणि त्यानंतर पवन घुगे सुद्धा गोलंदाजीला आलेला आहे. काय घडेल. फ्रीटचा चेंडू आणि फ्री मध्ये पाठवलाय. सीमारेषा पार, सपाट, एक ताकदवर बिग हिट षटकार. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय फ्रीटच्या चेंडूवर बिग हिट बघायला मिळाला आणि या ठिकाणी 23 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 29 चेंडू 71 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये मुकेश आहेत आणि संकट समयी संघाचा संघनायक रितेश वंजारी मैदानात दाखल झालेत. कमी गतीचा चेंडू होता. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. खाया पिया कुछ नाही, ग्लास फुटा बाराना. दोन्ही क्षेत्ररक्षक काही कामाचे नाही. चेंडू गेला सीमा पार, चौकार. यावेळेस देखील सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. प्रयत्न आणि प्रयत्न, चांगले प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण. त्या अगोदर एक चौकार आला बघा. क्षेत्ररक्षकांना मात्र त्या ठिकाणी चेंडून फसवला आणि निघून गेला.
28 धावा धावफलकावर बनवल्या 4 फलंदाज बाद आहे. 27 चेंडू 66 धाव्यांची गरज आहे, बनवायच्या आहेत. ओहो हो, सुरेख फटका आहे आणि यावेळेस संपूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4-4-4. सुरेख फलंदाजी, तोच प्रयत्न होता यावेळेस, परंतु खूप सुंदर चौकार होता बघा रितेश वंजर यांच्या बॅटीतून आलेला. त्यानंतरचा चेंडू मात्र गोलंदाजाचा आहे, कारण हा चेंडू डॉट आलेला आहे. 32 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. 25 चेंडू आणि 62 धावेंची गरज. बॅटीची कडा लागली यावेळेस आणि त्या ठिकाणी आपण बघतोय धाव मात्र मिळणार नाही. 4 षटकं या ठिकाणी संपलेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 32 धावा धावफलकावर 24 चेंडू आहेत आणि 62 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. आणि आपल्या सर्वांचे लाडके समालोचक नक्कीच आपल्याशी जोडले जातील. आदरणीय सुशील नरवडे सर. जी हाँ बिल्कुल, इस समय मैदान पर तमाम दर्शकों का फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत। जी हाँ, टॉस के लिए बिल्कुल आप टॉस का बॉस इस मंच की तरफ जाए। क्षितिज युवा फाउंडेशन वर्सेस चिमुकले गणराय, इन दोनों टीमों के बीच इसके बाद होने वाला एक बेहतरीन मुकाबला। अब चलते हैं मैदान की ओर। जो मुकाबला इस समय मैदान में चल रहा है, जय भवानी 11 वर्सेस दत्तनगर वॉरियर्स, दोनों टीमों के बीच यहाँ पर मुकाबला चलता हुआ। जी हाँ बिल्कुल, यहाँ पर पहली गेंद खेली है, कैच का मौका, कैच छूटा। तुषार थे वहां पर, मगर एक आसान कैच था, इस कैच को ड्रॉप किया है। 23 गेंदे 62 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। पारी का चलता हुआ 5 ओवर जिसे पूरा कर रहे पंकज पाटिल। पेस, बल्ले का बाहरी किनारा, फिर एक बार भाग्यशाली रहे बल्लेबाज मुकेश। चला, क्षितिज युवा फाउंडेशन संघाचे कर्णधार, चला चला, चिमुकले गणराय आणि क्षितिज युवा फाउंडेशन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसचा बॉस या मंचाकडे पोहोचायचा आहे. नक्कीच त्या ठिकाणी आमच्या सोबत आमचे सहकारी समालोचक असतील शेरखानजी पठाण. टॉस साठी मी आमंत्रित करेल आदरणीय जितेंद्रजी घुगे साहेब, महाराष्ट्र पोलीस दीपक वाघ साहेब आणि आदरणीय नीरजजी सानप साहेब. आपण तिन्ही मान्यवरांनी या ठिकाणी यायचंय. चला चला, तिन्ही मान्यवर ज्यांचा आम्ही या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे त्या सर्वांना विनंती असेल आपण या ठिकाणी नाणेफेकी कक्षाकडे यायचंय. दीपक वाघ साहेब, चला चला, दीपक वाघ चांगले खेळाडू सुद्धा आहे. सर्वांचं स्वागत आहे बघा आणि आपण जातोय नाणेफेकी कक्षाकडे.
चला यावेळेस चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे हॅलो टॉस केला नाणेफेक संपन्न करतोय दोन्ही उपस्थित आहे क्षितिज युवा फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये चिमुकले गणराय मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहे नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत लाड बंजारी चषक 2026 पर्व क्रमांक 4 एक सुंदर आयोजन आणि दमदार नियोजनाने सजलेली एक सुंदर स्पर्धा चला चला दोन्ही संघनायक या टॉस केला जातोय या ठिकाणी टेल इज द कॉल इट इज टेल आणि या ठिकाणी क्षितिज युवा फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपल्याशी जोडले जात आहेत संघनायक जयेश सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि आम्ही टॉस जिंकलेला आहे तर यासोबत आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय काय कारण प्रथम फलंदाजी घेण्याचं कारण कालपासून धावांचा पाठलाग करणारे संघ जिंकत आहेत आतापर्यंतचा अनुभव असा आहे आम्हाला की आम्ही जितकं पण वेळेस आम्ही बॅटिंग केलेली आहे आम्ही पूर्ण टीमने बॅक केलेलं आहे त्यानुसार आम्ही आज बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो यासोबत संपूर्ण स्पर्धेत प्रवास कसा राहिला तुमच्या टीमचा तुमचे सर्व खेळाडूंचा प्रवास सांगायचा गेलं तर चढ उतार तर आलेत तीन पैकी दोन जिंकलेले आहेत एक हारलेले आहेत बट आम्ही आता प्रयत्न करू की पुढच्या दोघं मॅचेस जिंकण्याचा प्रयत्न करू आणि क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करू तर या ठिकाणी प्रथम फलंदाजीचा निर्णय झाला त्यांच्या या पुढच्या कार्याला शुभेच्छा असतील विजयाच्या शुभेच्छा आहे आणि या ठिकाणी चिमुकले गणराय संघाचे संघनायक जोडले जात आहेत जर टॉस तुमच्या फेवरमध्ये असता तर आपला काय निर्णय असता आम्हाला आधी बॉलिंगच करायची होती विशाल दादा रणजित मामा प्रणव कल्याण दादा ते बोलले होते की आपल्याला बॉलिंग करायची अगदी आमच्या मनासारखं झालं आता काल जबरदस्त खेळ आपण बघितला प्रणव पोल यांचा टीम फॉर्म मध्ये गत विजेता संघ आहे आणि तुमचे सामने देखील शिल्लक आहेत तर टीमचं वातावरण कसं आहे टीमचं वातावरण चांगलंच राहील मागच्या वर्षी पण असंच होतं आमचं सेम आता बरेचशा बरकी हे झालं आमच्याबद्दल 100% टीम मध्ये काही चेंजेस नाही टीममध्ये काहीच चेंज नाही तुम्हाला देखील विजयाच्या शुभेच्छा आहे आणि नक्की आजचे मान्यवर आहे त्यांच्या देखील मनोगत या ठिकाणी घेऊ आपण सर स्पर्धेबद्दल फक्त 2 शब्द आपण या ठिकाणी आला आपलं स्वागत आहे धन्यवाद मला आज तुम्ही टॉससाठी बोलवलं मला खूप छान वाटतंय आणि जे आयोजन केलं आहे आयोजन कमिटीने हे दरवर्षीसारखं खूप मनोरंजक आहे आणि आम्हाला यायला सुद्धा खूप छान वाटतं धन्यवाद तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे आणि जाऊया कॉम्बॉक्स कडे शुक्रिया इस बीच एक बेहतरीन स्ट्रोक खेला है काफी दूर गई है गेंद देखिए इतनी दूर गई है कि जो दर्शक वहां पर मेन गेट पे खड़े मुकाबला देख रहे थे उन दर्शकों ने अपने 2 व्हीलर गाड़ी को साइड पर स्टैंड पे लगाया है और गेंद को फेंका है तो बिल्कुल उन दर्शकों का भी फिर एक बार हम आयोजन समिति की ओर से तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं जिन्होंने गेंद मैदान में वापस लौटाई है देखिए इन कैमरा आप बिल्कुल देख सकते हैं तेजी के साथ 2 रन यहाँ पर मुकम्मल कर लिया अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर तो यहाँ पर स्कोर हुआ है 52 रन यहाँ देखिए अब 13 गेंदों में 42 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए यहाँ पर दत्तनगर वॉरियर्स के बल्लेबाजों को बनाने होंगे फिर एक बार कैच का मौका इस समय छूटा है कैच 1 रन जरूर मुकम्मल करेंगे पवन के खिलाड़ी वहां पर विकेट कीपर जिनसे ये गलती हुई है कैच छूटा है इस समय ऐसे मुकाबले पे कैचेस काफी महत्वपूर्ण होते हैं ओवर की समाप्ति 6 ओवर की समाप्ति के बाद 53 रन स्कोरबोर्ड पे 4 विकेटों के नुकसान पर
तो यहाँ पर 6 ओवर का खेल पूरा हुआ। 6 ओवर की समाप्ति के बाद 53 रन स्कोरबोर्ड पे ऑन स्ट्राइक इस समय रितेश और मुकेश अच्छी बल्लेबाजी कर रहे, दोनों भी खिलाड़ी पवन गेंदबाजी में आए हैं। ये अच्छी गेंद इस समय लॉन्ग ऑन की दिशा में खेल के खिला शुभम खिलाड़ी वहां पर होंगे मौजूद। अच्छी फील्डिंग शुभम, महाराष्ट्र पुलिस सेवा कार्यरत, और इस टूर्नामेंट में एक हैट्रिक जरूर अपने नाम दर्ज की है इस गेंदबाज ने, शुभम ने। या फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद इस समय ऑन साइड के क्षेत्र में गेंद को खेला है, गेंद जाती हुई वहां पर तुषार खिलाड़ी मौजूद। आज बेहतरीन बल्लेबाजी की थी तुषार ने, कब से काफी नीचे आए थे बल्लेबाजी के लिए, मगर काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी। 11 गेंदों में 27 रन बनाए थे अपने टीम के लिए। ऊंचा खेला है इस समय, जी हाँ काफी ऊंची गई है गेंद और दूरी भी तय कर ली 6 रन के लिए। कुल गेंद की गति का इस्तेमाल करना चाहते मुकेश, अच्छी फील्डिंग वहां पर। वाइट गेंद इस समय लेग स्टंप से बाहर गेंद। शॉर्ट गेंद थी इस समय, खेला है काउ कॉर्नर के क्षेत्र में। अच्छी फील्डिंग फिर एक बार शुभम द्वारा, एक ही रन मुकम्मल करेंगे। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड की दिशा में, लॉन्ग लेग की क्षेत्र में गेंद को भेजा है 6 रन के लिए। तो अब मुकेश यहाँ पर बिल्कुल आक्रामक बल्लेबाजी करते हुए बेहतरीन 2 विकेट लगाए थे। 7 ओवर की समाप्ति के बाद 70 रन, 6 गेंदे 24 रन की जरूरत है। अब ऑन स्ट्राइक होंगे यहाँ पर फिर एक बार रितेश, 6 गेंदों में 24 रन बनाने हैं। मुकाबला काफी बेहतरीन चलता हुआ, क्या यहाँ पर ये 24 रन बनेंगे, ये आने वाली 6 गेंदों में देखना होगा। शुभम आए यहाँ पर, पहली गेंद खेली है गली की दिशा में से, गेंद जाएगी सीधी सीमा रेखा पार 4 रन के लिए। पहली गेंद पे 4 रन यहाँ पर अर्जित किए हैं बल्लेबाज रितेश ने। 5 गेंदे 20 रन। शुभम इस समय फिर एक बार होंगे गेंदबाजी पर। दत्तनगर वॉरियर्स यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करते हुए 5 गेंदों में 20 रन की जरूरत है। फिर एक बार अगली गेंद सामना करेंगे रितेश। ऊंचा खेलने का प्रयास, हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे पकड़ेंगे कैच। अच्छा कैच वहां पर, तुषार खिलाड़ी थे वहां पर, जी हाँ।
न्यू बैटर इस समय विशाल आंधड़े आए हैं बल्लेबाजी के लिए और 4 गेंदों में चाहिए 20 रन। सामने होंगे गेंदबाज शुभम। फिर एक बार ऊंचा खेलने का प्रयास, इस समय दूरी नहीं मिलेगी, गेंद जाती हुई वहां पर कवर के क्षेत्र में प्रयास किया था, मगर फिर एक बार 4 रन मिलेंगे यहां पर विशाल को। आते ही एक अच्छा स्ट्रोक खेला है 4 रन के लिए। देखिए 4 रन मिले हैं, स्कोर बोर्ड पे इजाफा होगा यहाँ पर। फिर एक बार स्कोर जाकर पहुंचा है 78 रन। 3 गेंदे 16 रन, यानी 2 छक्के और 1 चौके की जरूरत है। 3 गेंदे 16 रन। जिया गैप में गेंद को खेला है, इस समय गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। अच्छा फील्डिंग वहां पर, अजय खिलाड़ी थे मौजूद। जी हाँ, बिल्कुल सही फील्डिंग वहां पर। 2 रन बचाए हैं अपने टीम के लिए। 2 गेंदे 18 रन। दो गेंदे 14 रन। ऊंचा खेला है इस समय, फिर एक बार जी हाँ गेंद जाएगी 6 रन के लिए लॉग ऑन के ऊपर से। स्कोर इस 6 रन के साथ हुआ है 86, 86 रन। 1 गेंद 8 रन। अगर गेंदबाज कोई गलती नहीं करेगा तो बिल्कुल ये मुकाबला यहां पर जय भवानी की तरफ जाएगा, मगर अगर एक मुकाबला में गेंदबाज गलती करेंगे तो फिर मुकाबला बदल सकता है। ऊंचा खेला है, गेंद हवा में है, कैच हो पाता है या नहीं? जी हाँ, एक अच्छा कैच वहां पर। पंकज पाटिल थे खिलाड़ी, काफी दूर से दौड़ कर आए थे, कैच को पूरा किया। 7 रनों के साथ इस मुकाबले को जीता है जय भवानी चिंचोली टीम ने।